कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची 2 वर्षापूर्वीच विक्री झाली असून या व्यवहारामध्ये नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या दोन्ही पुत्रांचा समावेश आहे। त्यामुळे आज कोल्हापुरात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या। खरेदीदारांच्या घशात हात घालून स्टुडिओ पुन्हा काढून घेऊ असा इशारा कोल्हापुरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय। तर या जागेवर कोणतेही बांधकाम होणार नाही, केवळ नाट्य आणि कला क्षेत्रासाठी त्याचा वापर होईल असा खुलासा राजेश क्षीरसागर यांनी केलाय। जयप्रभाची जागा महापालिकेने ताब्यात घेऊन त्या बदल्यात विकासकाला पर्यायी जागा देण्याची मागणी क्षीरसागर यांनी केली आहे। कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओची जागा महालक्ष्मी स्टुडिओज LLP या फर्मनं 2 वर्षापूर्वीच खरेदी केल्याचं आज उघड झालंय। ही जागा सचिन राऊत, महेश बाफना, रौनक शाह, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज आणि पुष्कराज यांच्यासह एकूण 10 जणांनी भागीदारीत खरेदी केली आहे। याबाबतची माहिती समोर येताच आज शहरात एकच खळबळ माजली। कोल्हापूर वासियांमधून जयप्रभा स्टुडिओ खरेदी करणाऱ्यांविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। या पार्श्वभूमीवर राजेश क्षीरसागर यांनी आज खुलासा केला। महालक्ष्मी स्टुडिओज या फर्मनंच कायदेशीररित्या ही जागा खरेदी केली आहे। या जागेमध्ये आपल्या 2 मुलांनी गुंतवणूक केली आहे, मात्र ती गुंतवणूक अत्यंत नगण्य आहे। जयप्रभा स्टुडिओची जागा महापालिकेनं ताब्यात घ्यावी आणि त्या बदल्यात दुसरी जागा महापालिकेनं विकसकाला द्यावी अशी मागणी प्रशासक बलकवडे यांच्याकडे केली असं क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं। महालक्ष्मी स्टुडिओ या LLP कंपनीद्वारे खरेदी करत असताना यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे दोन्ही चिरंजीव ऋतुराज आणि पुष्कराज यांनी फक्त आणि फक्त 10,000 रुपयाची गुंतवणूक केलेली आहे। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। नंबर 2, यामध्ये महालक्ष्मी स्टुडिओज म्हणून जी काही फर्म स्थापन करण्यात आलेली आहे, या फर्मचा उद्देश आहे संगीत, नाट्य आणि कला। त्यामुळं तिथल्या कोणत्याही प्रॉपर्टीचा एक दगड देखील हलवला जाणार नाही, त्या ठिकाणी कोणतंही मोठ्या प्रमाणात विकसन होणार नाही हे मी आपल्याला आश्वासित करतो। आणि त्याचबरोबर या जनतेचा आदर, जनतेच्या भावनांचा आदर, जनतेच्या भावना तीव्र आहेत। मी देखील आंदोलनात होतो आणि म्हणून आज मी त्या कंपनीच्या सर्व संचालकांना बोलवून घेतलं आणि त्यांना ही जागा महापालिकेला सरेंडर करा, महापालिका तुम्हाला त्याबद्दल दुसरी जागा महापालिकेकडे मागा अशा प्रकारची विनंती केली। त्यांनी ती मान्य केली आणि महापालिकेला तसं पत्र देखील दिलेलं आहे। कोल्हापूर वासियांनी जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीला सुरुवातीपासूनच विरोध केला होता। अनेक वेळा आंदोलनही झाली होती। तरीही यापूर्वी या स्टुडिओची निम्मी जागा स्वर्गीय लता मंगेशकर यांनी विकली होती। या जागेत मोठमोठ्या इमारती बांधण्यात आल्या आहेत। खरं तर या जागेचा समावेश हेरिटेजमध्ये असून त्याची विक्री करता येत नाही असा नियम असतानाही लता मंगेशकर यांनी ही जागा विकलीच कशी असा प्रश्न प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी उपस्थित केलाय। या जागेचा व्यवहार गुपचूप झाला। ज्यांनी जागा विकत घेतली आहे त्यांनी स्टुडिओ चालू ठेवला तर त्याला कोल्हापूर वासियांची काहीच हरकत नाही, पण स्टुडिओऐवजी अन्य कामांसाठी त्याचा उपयोग केला तर गिळंकृत केलेला स्टुडिओ वाचवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागू असं देसाई यांनी सांगितलं। कोणत्या कार्यालयात हा दस्त ओपन झाला नाही ह्याच्या मागं गौड बंगाल आहे। आणि कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला कोणत्याही नागरिकानं रस्त्याबाहेर पडायचं नाही अशा वेळेला लाट्याकाट्यांचा दबाव देऊन नागरिकांना घरात बसवलं आणि हा दस्त खरेदी विक्रीचा झाला। तो आज 2 वर्षांनंच का बाहेर आला? आता लता दिदी ज्या वेळेला त्यांचं देहांत झालं त्यांनी दिलेला विकेश ओसवाल नावाच्या वटमुक्त्यारपत्राचं वटमुक्त्यार आहे संपुष्टात आलं। आता विकेश ओसवालला दिलेलं वटमुक्त्यार ते नेमकं कोणी कोणाला दिलं आणि खरेदी कोणी कोणाला दिलं याचा शोध घेणं आवश्यक आहे। तो शोध घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। स्वर्गीय लता मंगेशकर यांनी जयप्रभा स्टुडिओची उर्वरित सर्व जागा विक्री केल्यानं कोल्हापुरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। देशाचे पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी याच्यामध्ये एजंटगिरी केलेला आहे असा आमचा आरोप आहे। आणि ह्या दोन्ही महनीय व्यक्तींनी हे करायला नको होतं, ठीक आहे झालं, परंतु आत्ता ज्या कोणी हा स्टुडिओ विकत घेतलेला आहे त्यांनी कृपा करून ते पैसे त्यांना परत करावेत आणि किंवा महाराष्ट्र शासनानं हा स्टुडिओ मंगेशकर कुटुंबियांच्याकडे विकत घेऊन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी या देशाच्या चित्रपटसृष्टीची निर्मिती झाली ते उगमस्थान आहे त्या ठिकाणी पुनर्वत या स्टुडिओची उभारणी करून चित्रपटसृष्टीचं कार्य सुरू करावं असं आमची मागणी आहे। आणि हे जर केलं नाही तर त्याकरता समस्त कोल्हापूरकर 15-20 वर्षापूर्वी हा स्टुडिओ वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं रस्त्यावर आलेला होता त्याच पद्धतीनं रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही।
दरम्यान जयप्रभा स्टुडिओचे माजी व्यवस्थापक अर्जुन नलावडे यांनी जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याबद्दल खेद व्यक्त केला. हे म्हणजे न पचणारं न उलगडणारं कोड वाटलं. ही अशी कशी विक्री झाली. वास्तविक हा जयप्रभा स्टुडिओ चित्रपटसृष्टीसाठीच उपयोगात आणला जावा अशी संस्थांपासूनची अट होती. वास्तविक मधल्या काळामध्ये ती अटसुद्धा वाटाण्याच्या अक्षत लावून काढून विकसित केली गेली. राहिलेला स्टुडिओ तरी वाचेल म्हणून कोल्हापूरकरांनी आशा ठेवली आणि चित्रपट व्यावसायिक कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले. त्याला दीदीने शब्द पण दिला की आता कोणत्याही परिस्थितीत मी जयप्रभा स्टुडिओ बाधित करणार नाही, तो कसा विकसित होईल याचा प्रयत्न करेन म्हणून. पण ते शब्द हवेतच विरून गेले आणि आत्ताच नुकतंच कळतं की जयप्रभा स्टुडिओची विक्री झाली. हा काय प्रकार आहे खरंच म्हणजे काही कळेन असं झालेलं आहे. म्हणजे काय राहणार आहे आता जयप्रभा स्टुडिओचे लटके अजून किती तोडणार आहे ते सगळी आणि कशा करता तोडणार आहे. सांस्कृतिक क्षेत्र पूर्णपणे घालवायचंच ठरवलेलं आहे का यांनी.